पहा, ह्या शेवग्याच्या शेंगा आहे. ह्या तुम्हाला माहीतच असेल. मराठीमध्ये याला आम्ही मुंगण्याच्या शेंगा म्हणतो. पण या खाण्याच्या असते. याच्यात सगळे औषधी गुणधर्म आहे. खूप काही गुणधर्म आहे. ह्या आठवड्यातून 2 वेळा ह्या शेंगाची भाजी खायला पाहिजे. याच्या पानाची सुद्धा भाजी खायला पाहिजे. हे याच्यात औषधी गुण आहे आणि आपल्या 100 बिमाऱ्यावर चालणारे आहेत. आता मी हे कुकरमध्येच फोडणी दिली आहे. मला हिरव्या मिरचीची भाजी आवडते म्हणून मी कांदे मिरची टाकलेले आहेत आणि याच्यात आता हे शेंगा आणि हे आपण वरणातही करू शकतो, कढीत करू शकतो, नुसतं रश्श्याची करू शकतो किंवा कोणत्या डाळी वगैरे टाकू शकतो. तर मी याच्यात आता हे मोठ टाकणार आहे आणि मोठीनं मला खूप चांगली चव येते म्हणून मी मोठंच टाकत असते. आता याच्यात आपण हळद टाकणार आहे. हळद आणि याला लागेल असं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं आणि